कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय. शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीला आमच्या मंत्रिमंडळातील नेत्यांनी प्राधान्य दिलं आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे. संबंधित सगळ्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सूचना केलेल्या आहेत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे. अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे करण्याचं बैठकीत निर्णय. झोपूमधील घरं हस्तांतरण शुल्कात 50% कपात करण्याचा निर्णय. राज्य सरकारकडून झोपडीधारकांना मोठा दिलासा. मराठी भाषा भवनाची उभारणी वेगानं करण्याचाही निर्णय. ज्या ज्या अवकाळी पाऊस गारपीट झाली त्यावेळी सरकारनं शेतकऱ्यांनी मदत केलेली आहे. काही वेळेस 2 हेक्टरी क्षेत्राला 3 हेक्टरी मदत होईल. सगळ्या पंचनाम्याचा आढावा घेतल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळेल. मी माझं काम सरकार म्हणून करतो. लोकांच्या हिताकरिता आम्ही निर्णय घेतो. ते बाळासाहेबांची संस्कृती शिकवण विसरलेत आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकले. आणि एकच कार्यक्रम आहे, एकली आरोप करणं. खालच्या पातळीवर भाषा वापरणं आमच्या संस्कृतीत नाही. जे घरात बसून काम करत होते, फेसबुक लाईव्हवरून काम करत होते, त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिकवणं देऊ नये. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. त्यांच्या सत्तेत झालेले निर्णय आम्ही पूर्ण केले आहे. आमचं सरकार तोंडाला पानं पुसणारं नाही. ते आधीच सरकार होतं. च्या कॅबिनेट बैठकमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान त्याचा संपूर्ण आढावा घेण्यात आला आणि यापूर्वी सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या होत्या पंचनाम्याच्या. युद्ध पातळीवर पंचनामे होत आहेत. त्याचबरोबर 3 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला आहे. एकंदरीत सगळा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभं आहे. झालेलं नुकसान मोठं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना मदत ते करेल. अशा प्रकारची चर्चा आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाली. त्या शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानाला आजच्या बैठकीमध्ये सर्वांनीच आमच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी आणि शासनाने प्राधान्य दिलेलं आहे. संबंधित सर्व पालकमंत्र्यांना देखील सूचना केलेल्या आहेत की आपापल्या जिल्ह्यामध्ये झालेलं जे काही नुकसान आहे त्याचे पंचनामे तर सुरू आहे, परंतु संबंधित विभागातले अधिकारी आणि आपण स्वतः त्या ठिकाणी भेट द्यावी आणि आपल्या शेतकऱ्यांना शेतकरी बांधव भगिनींना दिलासा द्यावा अशा प्रकारच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. आणि नक्कीच यामध्ये यापूर्वी देखील जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान झालं अवकाळी गारपीट मुळे त्यावेळेस सरकारने मदत केली. याही वेळेस 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरच्या क्षेत्रफळाला शासनाच्या वतीने मदत होईल. सगळे पंचनाम्याचा एकत्रित आढावा घेतल्यानंतर ती देखील मदत तात्काळ दिली जाईल. शेतकऱ्यांसाठी मदतीची भाषा करता आहेत, पण दुसऱ्या गटाकडून वारंवार आपल्यावर खालच्या भाषेत टीका केली जाते आहे आणि आता तर गुन्हा देखील दाखल केला गेलेला आहे. वारंवार ही खालच्या भाषेतली टीका आपण किती वेळ सहन करणार? मी माझं काम करतो. सरकार म्हणून लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम आम्ही करतो. ते संस्कृती बाळासाहेबांचे विसरलेत, बाळासाहेबांची शिकवण विसरलेत आणि त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यामुळे त्यांचा एककल्ली कार्यक्रम आहे आरोप करणं. खालच्या पातळीवर जी भाषा वापरणं ही आमच्या संस्कृतीमध्ये नाही. आणि या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्राला एक संस्कृती आहे, परंपरा आहे. आणि मी कालही म्हणालो होतो, जे घरात बसून काम करत होते, फेसबुक लाईव्हवरून काम करत होते, त्यांनी माझ्यासारख्या मुख्यमंत्री कार्यकर्त्याला अशा प्रकारचं शिकवणं हे मला वाटतं. आणि म्हणूनच मी सांगतो या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. त्यांच्या बाबतीमध्ये खुद्द शरद पवार साहेबांनी देखील आपल्या पुस्तकामध्ये कार्यपद्धतीबद्दल लिहिलेलं आहे. त्यामुळे मी जास्त बोलू इच्छित नाही. एवढंच मी सांगू इच्छितो की हे सरकार काम करणारं आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं आहे.
घोषणा करून फसवणारं नाही. मागच्या सरकारमध्ये मागच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा या आम्ही शेतकऱ्यांना जे रेग्युलर कर्जफेड करत होते 50,000 इन्सेंटिव्ह देण्याचा जो निर्णय मागच्या सरकारने घेतला, पण पैसे देण्याचं काम आम्ही केलं. 2 हेक्टरचे 3 हेक्टर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. NDRFच्या दुप्पट देण्याचा निर्णय आम्ही घेतला. सततच्या पावसामुळे होणारं नुकसानीमध्ये धरण्याचा निर्णय आम्ही घेतला. अशा प्रकारचे अनेक निर्णय सरकारने घेतले. 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याचबरोबर केंद्र सरकारचे मोदी साहेबांचे 6,000 रुपये वर्षाचे शेतकऱ्याला देण्याचा निर्णय जो आहे त्याच्यात 6,000 रुपये आणखी राज्याचे टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आमचं आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारं सरकार आमचं नाही. फक्त तोंडाला पानं पुसणारं सरकार नाही, ते पूर्वीचं सरकार होतं आणि हे शेतकऱ्यांना देखील माहीत आहे. सरकारची भूमिका मी वारंवार स्पष्ट केलेली आहे. सरकारची मराठा आरक्षण देण्याबाबतची भूमिका स्पष्ट आहे. OBCला धक्का न लावता, OBCचा आरक्षण कमी न करता, अन्य कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची भूमिका सरकारची सुरुवातीपासून राहिलेली आहे. आजही तीच भूमिका आहे. त्यामुळे कुणी संभ्रम किंवा चिंता करण्याची आवश्यकता नाही. OBC समाजाला देखील मी हेच सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये संभ्रम मनामध्ये ठेवू नका. आणि भुजबळ साहेबांचं देखील म्हणणं तेच आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना OBCवर अन्याय होऊ नये, ही भूमिका ज्यांची भुजबळ साहेबांची आहे ती सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून तर देवेंद्र फडणवीसजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारने आमच्या आरक्षण दिलं होतं. हायकोर्टाने कन्फर्म केलं, पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालं. याची जबाबदारी कोणाची आहे, याला जबाबदार कोण आहे, यावर मी आता बोलू इच्छित नाही. परंतु मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि त्याच्यावर पूर्णपणे काम सुरू आहे. देखील सूचना दिलेल्या आहेत. प्रत्यक्ष झालेलं नुकसान, होणारे पंचनामे याच्यावर आपण स्वतःहून देखरेख ठेवावी, लक्ष ठेवावं, जेणेकरून शेतकऱ्यांना झालेलं नुकसान मोबदला वेळेवर मिळेल. हा गृहनिर्माण विभागाचा आजचा मोठा निर्णय आहे. झोपडपट्टी पुनर्विकास योजना जी आहे त्याच्यामध्ये जे आपलं हस्तांतरण शुल्क आहे त्याच्यामध्ये 50% सवलत दिलेली आहे. मुंबईतल्या लाखो लोकांना त्याचा फायदा होईल, मुंबईकरांना फायदा होईल. सीएम साहब, किसानों को किस तरीके से मदद मिली और आपके ऊपर जिस तरीके की टिप्पणी की जा रही है उसको कैसे देखते हैं? किसानों को आज के मंत्रिमंडल बैठक में ये जो गारपीट है, बेमौसमी बरसात है, उससे जो नुकसान हुआ है उसके बारे में चर्चा हुई, उसको ही प्राथमिकता दी थी. और यहाँ पर आज ऑलरेडी पहले ही पंचनामे करने के आदेश दिए थे, वैसे पंचनामे हो रहे हैं और 2 हेक्टर की जगह पर 3 हेक्टर का नुकसान भरपाई देने का ही निर्णय हुआ है. और पूरा आंकड़ा आने के बाद यहाँ पर किसानों को तत्काल नुकसान भरपाई देने सरकार के माध्यम से मदद मिलेगी. ये सरकार किसानों के पीछे खड़े रहने वाली सरकार है. जब जब ऐसे संकट में किसान आए तब तब सरकार उसके पीछे खड़ी रही है. जैसे आपने देखा है कि सिर्फ हम बोलते नहीं तो करते हैं. पिछली अभी जो बोलने वाले हैं उन्होंने वादे किए, लेकिन उसके वादे पूरे करने का काम हमारी सरकार ने किया, ये भी आपको पता है. और इसलिए किसानों के किसी भी तरह से किसानों के पीछे खड़ी सरकार रहेगी. इसके लिए 1 रुपया में पीक बीमा योजना भी हमने कर दी है. ये जो बेमौसमी बरसात हो रही है उसके बारे में पंचनामे शुरू है. जितनी भी मदद सरकार किसान को करे बिल्कुल सरकार निचली स्तर की जो टिप्पणी आपके ऊपर की जा रही है, लगातार अपशब्दों के उपयोग किए जा रहे हैं, अभी उनके पास दूसरा कुछ काम है नहीं. टीका टिप्पणी करना, गाली गलौज करना, ये महाराष्ट्र की संस्कृति नहीं है. ये महाराष्ट्र को शोभा देने वाली बात नहीं. ये बाला साहेब ठाकरे जी की शिकवण नहीं है, ये सीख नहीं है. और इसलिए उनको काम धंधा नहीं है. वो टीका टिप्पणी करेंगे, हम हमारा काम करेंगे
हम सरकार जो है लोगों के हित का निर्णय लेगा। और जो घर बैठने वाले लोग हमारे ऊपर क्या टिप्पणी करेंगे, जिनके बारे में खुद शरद पवार जी ने भी लिखा है उनकी कार्य पद्धति के बारे में, उनके बारे में मैं क्या कहूँगा। और ये जेलसी है, ये बहुत ही पैरों तली ज़मीन खिसक गई है। आज जो ग्राम पंचायत में जो चुनाव में जो नतीजा है उनसे उनको पता चला है कि वो कहाँ पर है, और इसलिए वो कितनी भी टिप्पणी करे निचले स्तर की, ये महाराष्ट्र की जनता बहुत ही समझदार है। हम हमारा काम करेंगे, हम वो जो टिप्पणी करेंगे, आरोप करेंगे, उसके कामों में से उत्तर हम देंगे और जनता उनको बराबर उनकी जगह दिखाएगी।